नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 41.72 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची पण खरेदी आहे 1330 कोटीची. ट्रम्पने फार्मा कंपन्यांवर 200% टॅरिफ लावणार असं ते सांगत आहेत. आता ही दबाव तंत्र आहे का प्रत्यक्षात लावणार हे समजत नाही, पण तो वाघाला चालू आहे. पण त्याचा परिणाम मार्केटवर मात्र होतो आहे. ब्रिक्स देशांना 10% जादा टॅरिफ लावणार असंही सांगितलं आहे. कारण ट्रम्पना भीती आहे की ब्रिक्स कंट्रीज डॉलरमध्ये आता व्यवहारच करणार नाहीत, त्यांचं चलन ते वेगळं काढतील आणि त्यामुळे डॉलरचं महत्त्व कमी होईल. म्हणून ते ब्रिक्स कंट्रीजचा राग करत आहेत. म्हणून ब्रिक्स देशांना 10% ते जादा टॅरिफ लावणार. कॉपरवर 50% टॅरिफ लावलं जाईल असं सांगतात आणि वायद्यामध्ये 20% टॅरिफ लागेल. पण कॉपरची निर्यात अमेरिकेला खूप मोठ्या प्रमाणावर होत नाही आहे. एवढा परिणाम होईल असं वाटत नाही आहे. चिली, कॅनडा, मेक्सिको इथून कॉपरची निर्यात अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर होते. पण बहुतेकांना या गोष्टीची आधी कल्पना होती, त्यामुळं त्यांनी साठा वाढवलेला आहे. इन्व्हेंटरी वाढलेली आहे, साठा वाढलेला आहे. त्यामुळे काही काळ तरी या टॅरिफ वाढीचा परिणाम एवढा जाणवेल असं वाटत नाही. आणि हावठी मध्ये पडल्यामुळे ताणतणावांमध्ये क्रूडचा भाव पुन्हा 70वर आला आहे. क्रूड 70 झाला आहे, 4.40 बॉन्ड यील्ड झाला आहे आणि डॉलर इंडेक्स 97.21 या लेव्हलवर आला आहे. काल जे एकंदर ऑटो सेक्टरचे आकडे जाहीर होतात, जसे इस्मा शुगरचे आकडे जाहीर करतं तसेच ऑटो सेक्टरचे टोटल आकडे जाहीर होतात, त्याच्यामध्ये फारसा डेटा काही चांगला दिसत नाही आहे. ग्लोबल होलसेल 9% कमी, कमर्शियल व्हेकल 6% कमी आणि PV पॅसेंजर व्हेकल ग्लोबल 10% कमी. JSW स्टील यांचं क्रूड स्टील प्रोडक्शन 14% वाढलं आहे, ते 7.26 मेट्रिक टन. इंडिया क्रूड स्टील आउटपुट 15% वाढलं आहे, ते 7.02 मेट्रिक टन. आणि घरेलू ऑपरेशन कपॅसिटी युटिलायझेशन 87% आहे. टाटा स्टीलचं घरेलू प्रोडक्शन व्हॉल्यूम 5.26 मेट्रिक टन आणि डिलिव्हरी व्हॉल्यूम 3.8% कमी झालं आहे, ते 4.45 मेट्रिक टन. म्हणजे JSW स्टील तेजीत राहील, तर टाटा स्टील या डेट्यामुळे मंदीत राहण्याची शक्यता आहे. 5 पैसा कॅपिटल त्यांचं प्रॉफिट, त्यांचा रिझल्ट आला आहे काल, त्यांचं प्रॉफिट कमी झालं आहे 20 कोटीवरनं 12 कोटी. रेव्हेन्यू 102 कोटीवरनं 78 कोटी. तर मार्जिनही कमी झालं आहे 36.3 वरनं 32.4. त्यामुळे शेअर मंदीत राहू शकतो. पूर्वांकरा चेंबूरमध्ये 8 रेसिडेन्शियल प्रॉपर्टी डेव्हलपमेंटसाठी त्यांची निवड झाली आहे. ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू 2100 कोटी. त्यामुळे
शेअर तेजीत राहू शकतो. तामिळनाडू मर्कंटाईल बँक 11 रुपये डिव्हिडंडसाठी 1 ऑगस्ट रेकॉर्ड डेट ठरवली आहे. श्री दिग्विजय सिमेंट यांनी सुद्धा 22 ऑगस्ट रेकॉर्ड डेट ठेवली आहे डिव्हिडंडसाठी. सुप्रीम इंडस्ट्री भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनकडून 10 किलो क्षमतेच्या 2 लाख कंपोजिट LPG सिलेंडरसाठी ऑर्डर मिळाली आहे. ह्याची व्हॅल्यू 54 कोटी आहे आणि ही ऑर्डर 6 महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे. CMAC ONGCकडून वेस्टर्न ऑफशोअरमध्ये प्लॅटफॉर्म LLM नाऊ स्पायडर डेक मेंबर्सच्या रिपेअरिंग आणि रिप्लेसमेंटसाठी ऑर्डर मिळाली आहे. ही ऑर्डर 39 कोटीची आहे आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे. त्यामुळे CMAC तेजीत राहील. सिनेसिस CEINSYS MMRDAकडून 115 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. CEINSYS 115 कोटीची ऑर्डर. कॅम्प्स एक नवीन पेमेंट गेटवे कॅम्प्स पेज या नावाने त्यांनी लॉन्च केला. बाजेल BAZEL रांजणगाव फॅसिलिटीमध्ये 170 कोटीची ते गुंतवणूक करणार आहेत. गुजरात पिपावाव कंटेनर्स कार्गो व्हॉल्यूम कमी झालं. ड्राय बल्क कार्गो व्हॉल्यूम स्टेबल राहिलं तर लिक्विड कार्गो व्हॉल्यूम वाढलं. युनियन बँकेच्या मात्र इयर ऑन इयर प्रत्येक गोष्ट वाढली आहे, पण क्वार्टर ऑन क्वार्टर मात्र कमी झाली आहे. तर जेव्हा क्वार्टरली रिझल्ट्स असतात तेव्हा आपण क्वार्टर ऑन क्वार्टरचा डेटा पाहतो, म्हणून युनियन बँक मंदीत राहू शकते, नाहीतर त्यांचा इयर ऑन इयर डेटा चांगला आहे. डिपॉझिट्स 3.6% वाढली आहे, ती 12.4 लाख कोटी. टोटल बिझनेस 22.1 लाख कोटी, तो 5% वाढला आहे. डिपॉझिट जर बघायची झाली तर याच्यामध्ये डोमेस्टिक डिपॉझिट्सचा समावेश जास्त आहे. वायरॉक इंजिनिअरिंग यांना इंटरनॅशनल कोर्टाकडून $66.4 बिलियन आर्बिट्रेशन ऑर्डर मिळाली आहे. शाल्बी SHALBY श्री वैष्णव विद्यापीठ विश्वविद्यालय इंदूर यांच्याकडून हेल्थ केअर मॅनेजमेंट प्रोग्राम लॉन्च करण्यासाठी त्यांनी करार केला. ई-पॅक ड्युरेबल आंध्र प्रदेश प्लांटमध्ये वॉशिंग मशीनचं उत्पादन त्यांनी सुरू केलं आहे. डिक्सन सिग्निफाय इनोव्हेशन बरोबर 50-50 जॉईंट व्हेंचर केला आहे. या जॉईंट व्हेंचरचं नाव लायटेनियम टेक्नॉलॉजी असं ठेवलं आहे. सिग्नेचर ग्लोबल प्री सेल्स 2,640 कोटी, हे 15% कमी झाले आणि सेल्स रिअलायझेशन मात्र वाढलं आहे. पूर्वी त्यांना 12,457 स्क्वेअर फुटासाठी मिळत होते, आता 16,296 रुपये एवढे प्रत्येक स्क्वेअर फूटसाठी मिळाले. NTPC 250 मेगावॅटचं युनिट 2 तेहरी पंप स्टोरेज प्रोजेक्टचं 10 जुलैपासून ते सुरू करणार आहेत. त्यामुळं एकंदर कपॅसिटी 2,747 मेगावॅट एवढी होईल.
आज क्रायझॅकचं लिस्टिंग होईल. कोणते शेअर तेजीत, कोणते मंदीत राहतील हे पाहूया. खरं तर द्यावेत की नाही याचा विचार मी करीत होते, कारण मार्केट इतकं व्होलटाईल आहे की बरोबरच येतं असं नाही. काल टेक्स्टाईलचं जसं झालं की सुरुवातीला टेक्स्टाईलचे सगळे शेअर वर होते आणि लोकांनी ते शेअर बाय करेपर्यंत खाली यायला सुरुवात झाली. त्यामुळे मला तुम्हाला किती उत्पन्न मिळत आहे किंवा तुमचा फायदा होतोय की नाही याच्याशी अधिक मतलब आहे. तर रिटेल जो इन्व्हेस्टर आहे किंवा रिटेल जो ट्रेडर आहे तो घाबरत बाईंग करत राहतो, त्यामुळे बाईंग करायला उशीर होतो. तरी पण मी दिलेत. बघा, ज्यांना जमेल त्यांनी एंट्री घ्या. IIFL फायनान्स पहिले तेजीतले दिले. IIFL फायनान्स, बाजेल प्रोजेक्ट, एशियन पेंट. खरं एशियन पेंट आज क्रूडचा भाव वाढला आहे, त्यामुळे एशियन पेंट दोन्ही बाजूनी बघायला पाहिजे. नवीन फ्लोरिन, गुजरात फ्लोरो, NHPC, SJVN, स्टेट बँक ऑफ इंडिया, AU स्मॉल फायनान्स बँक, भारती एअरटेल, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, कमिन्सचा 3431ला ब्रेकआउट झाला आहे, त्यामुळे तिथे सपोर्ट पकडा. डाबर, सियाट, हिंदुस्तान कॉपर. टॅरिफमुळे कॉपरचे दर वाढतील तर हिंदुस्तान कॉपरला फायदा होईल. सॅन्सेरा, सोनाटा, स्कॉलॉस बँगलोर. JP मॉर्गननी टार्गेट वाढवलं आहे, याचं स्पेलिंग SCHLOSS आणि कप अँड हँडलचा ब्रेकआउट पण आहे. जिओ फायनान्स, IGL, ACC, LG इलेक्ट्रॉनिक्स, AB फॅशन, इंडिया शेल्टर, JSW स्टील, व्होल्टास, पूर्वांकारा, लेमन ट्री, अडाणी एनर्जी, वरुण ब्रिव्हरेजेस, जेफ्रीनी टार्गेट वाढवलं आहे. इटर्नल म्हणजे झोमॅटो, अंबर, सुप्रीम इंडस्ट्री आणि CMAC, SEAMEC. तर मंदीमध्ये अरविंदो फार्मा, युनियन बँक, 5 पैसा. युनियन बँक आणि 5 पैसा दोघांचाही अपडेट्स कमजोर आहेत. टाटा स्टील, हिंदाल्को, टाटा मोटर्स आणि या कॉपरवर टॅरिफ लावल्यामुळे वेदांता यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. तर बघूया काय काय होत आहे ते. मार्केट कन्सॉलिडेटच होत आहे. आता ट्रम्प साहेब 9 जुलैवरनं 1 ऑगस्टपर्यंत पुढे सरकलेत. तर काय होत आहे, मार्केट त्याचा आनंद व्यक्त करत आहे की 9 जुलैच्या ज्या ज्या काही बातम्या येत आहेत त्याचं दुःख व्यक्त करत आहे, बघावं लागेल. प्रत्यक्षात मार्केट सुरू झाल्यावरच समजेल. 12-13च्या कोर्ससाठी मोबाईल नंबर 9699615507, 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.